देवी आई, मी हळद कुंकू का ओलांडले? का असं होतंय? एवढं नक्की, जे काही घडणार आहे ते याच घरात घडणार आहे. त्या कालपेटीत एक ग्रंथ होता. लवकरच देवी आईचा प्रकट दिन आहे. म्हणजे अगदी काहीही करून मला तो ग्रंथ त्या प्रकट दिनाआधी देवी आईच्या देवळात नेऊन ठेवायचा आहे. या ग्रंथामुळे सगळं सुरू झालंय. या ग्रंथामुळे सगळ्या घटना घडल्या. जर तो ग्रंथ इंद्राणीकडे तर तिच्याकडे मागत का नाहीस तो ग्रंथ? कारण तो ग्रंथ त्यांच्याकडे नाहीये साहेब. मग कोणाकडे आहे तो ग्रंथ? रुपालीबाई साहेबांकडे. अद्वैत, काय होतंय? नेत्राचं बोलणं एवढं का मनावर घेतोयस? का ओव्हरथिंक करतोयस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? नेत्रा म्हणतीये तो ग्रंथ आईकडे, पण हे पॉसिबलच नाहीये, तर काय एवढा विचार करतोयस? अनिल म्हात्रे कदाचित या सगळ्यात इन्व्हॉल्व होता. त्यामुळे बायचान्स आई कुठल्या संकटात अडकली तर? नाही, पण आई माझ्यापासून काही का लपवेल? नो अद्वैत, नो. ओव्हरथिंक करतोयस तू. तुझं व्रत आहे का आज? हो. हे काय करते नेत्रा? बोटांना लागलेलं हळद कुंकू लगेच पुसलं हिने. काय शोधतेस तू? काय झालं? तुमचं झालंय का नमस्कार करून? हो झालं. तुम्ही बाहेर जाता, मला नामस्मरण करायचंय. हो.
आज देवी आईचा प्रकट दिन आहे आणि आजच्याच दिवशी तुम्ही देवी आई समोर हात जोडले. साहेब, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असली तर देवी आईला सांगा. देवी आई नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल. मी इथे ऍक्च्युली एक मिनिट साहेब. साहेब, प्रसाद आहे. याने काहीच वाईट घडणार नाहीये. घ्या ना. उशीर होतोय मला, निघूयात का? चल मग आवर. हो, तुम्ही आलेच. देवी आई, दरवर्षीप्रमाणे यंदा तुझा प्रगट दिन देवळात करता आला नाही. माफ कर, पण काही अनिष्ट घडू देऊ नकोस. माझ्या नेत्राला सुखरूप ठेव. आई, काय झालं? तू फोन केला होतास मला? अरे हो, ब्रेकफास्टला बोलवण्यासाठी फोन करत होते. आई, मला नकोय काही, मला लेट होतोय. अरे असं काय करतोस? पोहे झालेत, घावन घालते, खाऊन जा. आई, मला खरंच नकोय, मला लेट होतोय. मी खाईन ना, ऑफिस मध्ये खाईन काहीतरी. हेच आवडत नाही मला. 10 मिनिटांनी काय उशीर होणार आहे तुला? खाऊन जा ना. आई, आता खरंच नकोय मला काही, लेट होतोय मला. अरे नेत्रा, तू जातेस ना आधी बरोबर? ऑफिसला गेल्यावर तो खातोय की नाही मला कळव. हा, बर चल, मी निघतो. आधी अरे आबा, आबा हो, काही अनर्थ तर होणार नाही ना हा यज्ञ? आबा हो, बोला काहीतरी. कधीपासून असे गप्प आहात तुम्ही? नाही सुनबाई, मी शांत बसलो नाही. मी मनातल्या मनात देवी आईचा धावा करतोय. देवी आईला विनवण्या करतोय की काहीही अनर्थ घडू देऊ नकोस. आणि जर काही घडणारच असेल तर ते माझ्यासोबत घडू दे. अगदी माझा जीव गेला तरी सुद्धा चालेल. आबा, आबा हो, असं का बोलताय तुम्ही? सुनबाई, माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आपल्या नेत्रावर कुठलंही संकट यायला नको. आबा, त्यापेक्षा आपण हा यज्ञच केला नसताना तर बरं झालं असतं. सुनबाई, अहो, माझी हेमा गेली तरीही तुमच्या देवीचं काही समाधान झालेलं नाहीये. आबा, आता मात्र माझ्या नेत्राला काही झालं ना तर? घाबरलीस ती. मी म्हटलं तिला की एवढं काय, काचेचीच तर बरणी आहे, फुटली, ठीक आहे. पण नाही रे, ती विचित्रच करायला लागली. म्हणजे खाली बसली आणि त्या हळदीत काहीतरी अक्षरं लिहायला लागली होती ती. व्हॉट? हो ना. आणि नंतर तर त्यातलीच ती मुठभर हळद घेऊन निघून गेली किचन मधून बाहेर. आधी मला ना काळजी वाटायला लागली आहे नेत्राची. म्हणजे ती आधीसारखंच विचित्र वागायला लागली रे. तुम्ही आता निघताना सुद्धा ती जे काही वागत होती ना, त्यातलाच प्रकार आहे तो. बर, ठीक आहे, मी बघतो. काळजी घे हा नेत्राची. हो आई, ठेवू? बाय. मुद्दामून अद्वैतला सगळं सांगून टाकलं, म्हणजे उद्या काही झालं तर दोष नेत्राचा. मला सांग, नेत्राला काही संकेत वगैरे आला असेल का? आणि आला असेल तर त्यात काय दिसलं असेल? माहित नाही.
अगं म्हणजे आपण असं काही करतोय हे दिसलं नसेल ना तिला. एका अर्थी बरं झालं की तिने काही अद्वैतला सांगायच्या आधी मीच सांगून टाकलंय. रुपाली, आपले प्रयत्न वाया जात आहेत. म्हणजे 2दा ट्राय केलं आपण, पण नाही झालंय. काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागेल. लढण्याआधी शस्त्र नाही टाकत मी. हे काम मी हातात घेतलंय, मी पूर्ण करणारच. येऊ दे नेत्राला. आज रात्री 12 वाजण्याच्या आत तिचे 12 नाही वाजवले तर नावाची रुपाली म्हात्रे नाही. नेत्रा, बाळा तू सुखरूप आहेस ना? हो आबा, तुम्ही असे का विचारताय? अगं सहज, तिथे काय सुरू असतं ते माहित नाही ना म्हणून. नाही नाही, इथे सगळं व्यवस्थित आहे. नक्की ना बाळा? हो आबा. नेत्रा, त्या रुपाली बाई साहेब, तिथे राहायला आलेली जी बाई, यांचा काही तुला त्रास तर नाहीये ना बाळा? आबा, मला ना तुमची आणि आईची खूप आठवण येते. सारखं तुम्हाला भेटावंसं वाटतं. आम्हालाही तुला भेटावंसं वाटतंय ग बाळा. नेमके शेखर साहेब पण मुंबईला गेलेत आणि मी अद्वैत साहेबांना एकट्या नाही ना सोडू शकत. तर तुम्ही आणि आईच येता का इथे पुण्याला? आबा ऐका ना. नाही नका म्हणू, काही करून या ना तुम्ही. नेत्रा, मला अगदी खरं खरं सांग, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? हो आबा, सगळं व्यवस्थित आहे. पण तुम्ही मला या भेटायला लवकरात लवकर, ठीक आहे? हो बाळा, उद्या सकाळीच निघतो हा आम्ही तिथे यायला. ठीक आहे आबा, मी वाट बघते. हा, काळजी घे हा बाळा. हो. ठेवू? आता झोप शांतपणे. तुझ्याबद्दल इतकं वाईट स्वप्न पाहिल्यावर कशी झोप लागेल आधी? आई मला सांग, काय स्वप्न पडलं होतं? स्वप्न काय पडलं होतं? नाही, नको नको तो विषय, हे विषयच नको. आई अगं, मला सांगशील, माझ्या बरोबर शेअर करशील तर बरं वाटेल तुला. मन हलकं होईल. बोलवत पण नाहीये मला. आधी इतकं वाईट स्वप्न होतं. बरं ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग. मी सगळं विसरण्याचा प्रयत्न करते. विसरायचंय मला. बरं बरं ठीक आहे, पण मग आता झोप शांतपणे. पण झोप. आणि काही लागलं तर मला हाक मार. गुड नाईट. गुड नाईट. काही घडलं का? काय? अगं म्हणजे देवीचा कोप झाला का? आणि काय होतं नक्की कोप झाल्यावर? म्हणजे तिची शक्ती वगैरे जाणार आहे का? काय झालंय सांग तर मला. माहित नाही मला. मग जा ना, जाऊन बघ ना. तू जरा शांत बसशील का? नाही, नेत्राला त्रास होतोय की नाही हे कळायला हवंय मला. रात्रभर झोपेत अस्वस्थ होती ती. म्हणजे कोप व्हायला सुरुवात झालीये म्हणायची. पण
अजून जिवंत कशी ती? म्हणजे खरं तर मरायला हवी ना इतक्यात. काय बोलतेस तू? का? नेत्रा मेली तरच फायदा होणार आहे आपल्याला, कळते का तुला? तिचा जेव्हा जीव जात असेल ना तेव्हा मला बोलाव. मरतानाचा तिचा चेहरा बघायचा आहे मला. आणि मरताना तिलाही हे कळायला हवं की रुपाली म्हात्रे बरोबर वैर पत्करल्यानंतर काय होतं. काय झालं? असा का दिसतोय चेहरा तुझा? तुला असं वाटतंय का की तुझ्यामुळे नेत्राचं हे असं होतंय? आयुष्य हे असंच असतं इंद्राणी. जो जन्माला येतो तो मरतोच. हा, आता आपण असं म्हणू शकतो की नेत्राचं आयुष्य जास्त असू शकलं असतं, पण तिने माझ्या बरोबर वैर पत्करलं ना, मग असंच होणार तिचं. आता राहता राहिला प्रश्न की तू तिचं काही वाईट केलंस का? तर नाही, नको विचार करूस. आपण चालताना पायाखाली मुंगी आली, चिरडली गेली तर मरतेच की नाही ती? काय करणार आहोत आपण? म्हणजे किती किती गोष्टींचं वाईट वाटून घेणार आहोत. अशी छोटी मोठी पापं घडत असतात आपल्या हातून, हो की नाही? आणि एक गोष्ट सांगू का, ज्याची वेळ भरायची ती भरतेच. डॉक्टर काय झालंय नक्की? इज एव्हरीथिंग ओके? नो मिस्टर अद्वैत, म्हणजे रिपोर्ट्सनुसार पेशंटची कंडिशन स्टेबल नाहीये. काय होतंय नेत्राला नक्की? ब्लड प्रेशर प्रचंड लो आहे, प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत आणि बाकीचे रिपोर्ट सुद्धा काही खूप ओके नाही आहेत. ऍक्च्युली दिस इज व्हेरी स्ट्रेंज. म्हणजे मी विचार करते की पेशंटची कंडिशन एवढी क्रिटिकल का आहे? खूप दिवस त्यांनी आजारपण अंगावर काढलाय का? नाही डॉक्टर, शी वॉज ऍब्सोल्युटली फाईन. सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित होती ती. बट दिस इज इम्पॉसिबल, कारण हे असे रिपोर्ट्स फक्त खूप दिवस आजारी असणाऱ्या पेशंट्सच असतात. काहीही अघटित घडू शकतं नेत्राबरोबर. तिच्या जीवावर बेतू शकतं, किंवा कदाचित तिच्याकडे असलेलं वरदान, शक्ती संपुष्टात येऊ शकते. आणि तुम्ही तर म्हणालात की त्या सकाळी कोलॅप्स झाल्या. मग हे रिपोर्ट्स असे का बरं असतील काही कळत नाहीये. मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज वाचवा नेत्राला. म्हणजे ती आमच्या फॅमिलीतली नाहीये, पण खूप महत्वाची आहे आमच्यासाठी. प्लीज प्लीज वाचवा तिला. वेल मिसेस राजाध्यक्ष, मी आमच्या परीने सगळे प्रयत्न करते, बट आय मस्ट टेल यू द फॅक्ट दॅट युअर पेशंट इज व्हेरी क्रिटिकल. डॉक्टर प्लीज, तुम्ही काही करा पण नेत्राला वाचवा. तुम्ही हवं तर एक्सपर्टीजची मदत घ्या. तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा. वाटेल ती ट्रीटमेंट करा डॉक्टर, पण नेत्रा वाचली पाहिजे. ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मिस्टर अद्वैत, वी आर ट्राईंग अवर बेस्ट, पण बघूया आपण पुढे काय होतंय ते. तुम्ही पेशंटच्या नातेवाईकांना बोलवून घ्या, कारण काही पेपर्सवरती सह्या लागतील. आणि प्लीज पेशंट सोबत कोणीतरी एकानेच थांबा. प्लीज कोऑपरेट. ओके? हो. नेत्रा, तुझी देवी आहे माझ्याकडे. ते डॉक्टरांनी सगळं काढून ठेवायला सांगितलं होतं ना, ठेवू माझ्याकडे.
नेत्रा काय होतंय तुला? तुला आधी काही त्रास होत होता का? तू सांगितलं नाहीस मला कधीच काही. कधीपासून त्रास होतोय तुला? नेत्रा, आता अजिबात काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. एकदम बरी होशील. काय तुला तुला काही हवंय का? काही बोलायचंय का? आबा, आबा, पावला पावलावर अद्वैतसाठी अकाल मृत्यूयोग लिहिला गेला आहे. पण जोवर ती मुलगी अद्वैतच्या बरोबर असेल तोवर अद्वैतच्या जीवाला धोका नाही. त्यामुळे ती मुलगी अद्वैतच्या सोबतीला कायम असणं अत्यंत आवश्यक आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू सतत अद्वैतच्या सभोवताली असावंस. त्याकरता माझ्याबरोबर माझ्या घरी येशील. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या नातीची व्यवस्थित काळजी घेईन. तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवेन. तिला कधीही काही कमी पडू देणार नाही. नेत्राला नक्की काय झालं ते कळायला काहीच मार्ग नाही. नक्की असं काय झालं की नेत्रा मरणाच्या दारात उभी. नेत्राच्या जीवाचं काही बरं वाईट व्हायला नको. इंद्राणी, आपण जिंकलो. काय करतेस तू? आनंद साजरा करतेय. म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये गेली होतीस ना? काय झालं? काहीही होण्यासारखं राहिलं नाहीये आता नेत्राचं. डॉक्टरांनी शस्त्र टाकलेत. बाजी मारली इंद्राणी, आपण बाजी मारली. आता आपण बाबूशीला जायचं. नेत्राच्या अंत्ययात्रेसाठी शोकसभेत सामील व्हावं लागणार. श्रद्धांजली व्हावी लागणार. म्हणजे नेत्रा अजून तरी काही झालं नाहीये, पण लवकरच होईल. खरं तर मला वाटलं होतं दिवा विसताना कसा फडफडतो तसं काहीतरी होईल, त्रास होईल. पण त्रिनयना देवीचा कोप सगळं डायरेक्ट संपलं. नेत्रा विझत आलीये. माझी स्वप्नपूर्ती होणार इंद्राणी. माझा ग्रंथ दे मला. देणार. ग्रंथ तुझाच आहे. तिकडे नेत्राला चितेवर ठेवलं की इकडे ग्रंथ तुझ्या हातात. घे मग तो ग्रंथ. काय करायचं ते कर. मला नकोच आहे. त्रिनयना देवी नाही, तू असशील देवी, पण या घरातली देवी मी आहे. या घरात मी म्हणते ना तेच होतं. काही चाललं नाही ना तुझं या रुपाली म्हात्रे समोर? लक्षात ठेवायचं. नेत्रा,
कुंकू काय? हळद कुंकू वर पाय पाय दिला मी. हा, देवी आईचा खूप झाला, खूप झाला. नेत्रा, असं काही नसतं ग, खरंच असं काही नसतं. तू 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 जास्त विचार करतेस ना, म्हणून असं वाटतंय तुला. नेत्रा, नेत्रा थांब, मी ना डॉक्टरांना बोलवतो. हा नेत्रा, डॉक्टर डॉक्टर नेत्रा, डॉक्टर येतात. प्लीज. काय झालं? तुम्ही बाजूला व्हा. ओ माय गॉड. नेत्रा, नेत्रा डॉक्टर येतात. हा नेत्रा, डॉक्टर प्लीज लवकर या. नेत्रा, सरका बाजूला. असू दे काहीतरी. नर्स, इंजेक्शन रेडी करा. कॉटन. कालच नेत्राने मला फोन केला होता. मला म्हणाली मला भेटायला पुण्याला या. खूप लागला आता. देवी आईचा खूप झाला. मी तुमच्यापासून काही लपवणार नाही, पण आजची रात्र नेत्रा सर्व्हाइव्ह करू शकेल की नाही सांगता येत नाही. आता एखादा चमत्कारच नेत्राला वाचवू शकतो आणि चमत्कार देव करू शकतो, आम्ही नाही. साहेब, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असली तर देवी आईला सांगा. देवी आई नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल. आधी अरे
आधी काय झालंय? हं? आधी तू काय शोधतोयस मला माहित नाही, पण त्या निमित्ताने तू पहिल्यांदा देवघरात आलास ना, मला खूप बरं वाटलं. अजी, सकाळी हळद कुंकू सांडलं होतं का इथे कुठे? नाही, हळद कुंकू काय सांडेल? कुठे हळद कुंकू कुठे असतं? हे काय इथे? हे काय? आधी तू काय बोलतोयस काहीच कळत नाहीये. अद्वैत काही झालंय काय? आणि मला सांग, तू नेत्राला सोडून का आलायस? अरे आधी तू काय झालंय?